आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर गोकुळमध्ये काय होणार हे निश्चित झालं. 20 मार्चला महाधुरळानं बातमी दिली होती की गोकुळला प्रशासकच येणार आणि शक्यतो शासकीय मंडळच येणार. अखेर मुख्यमंत्र्यांनी रात्री स्पष्ट केलं की गोकुळवर प्रशासकच येणार. महाधुरळाची बातमी खरी ठरणार याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. प्रशासक येऊ नये, निवडणूक लागावी यासाठी विद्यमान संचालक आणि सत्ताधाऱ्यांनी बराच प्रयत्न केला, पण भाजपनं स्क्रिप्ट 6 महिन्यापूर्वीच लिहिली होती. प्रशासकच 5 मेला नेमायचं आणि त्याच स्क्रिप्टनुसार सगळ्या घडामोडी घडत गेल्या. न्यायालयीन प्रक्रिया असू दे, सुनावणीची प्रक्रिया असू दे, अधिकाऱ्यांचं बदल्यांचं प्रकरण असू दे, या सगळ्या मागं स्क्रिप्ट फायनल होती. 5 मे रोजी प्रशासक नेमायचाच आणि ते स्पष्ट केलं अदृश्य शक्तीनं रात्री. त्यामुळे गेले काही दिवस ज्यांची धडपड सुरू होती की प्रशासक येऊ नये, आलाच तर आहे त्या विद्यमान संचालकांनाच प्रशासक म्हणून संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. पण या प्रयत्नावर अखेर आता पाणी फिरणार हे स्पष्ट झाले आणि ज्या पद्धतीनं भाजपनं ठरवलं होतं त्याच पद्धतीनं आता संघ सरकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप चालवणार हे जवळजवळ पक्क झालेलं आहे. काल रात्री शेवटचा प्रयत्न झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून की सध्या महायुतीची गोकुळवर सत्ता आहे, त्यामुळं आहे त्याच सर्व संचालकांना प्रशासक म्हणून किंवा मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न झाला. त्यासाठी शिवसेनेचे मंत्री आमदार सगळे भेटले. उपमुख्यमंत्र्यांनी पण शब्द दिला तर सत्ता आपलीच असेल तर मग प्रशासक कशाला, आपण प्रयत्न करूया असं सांगितलं. पण तासाभरानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली, प्रशासकच येणार. फक्त हा प्रशासक शासकीय की अशासकीय हे त्यांनी जरी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी गोकुळवर कोणत्याही परिस्थितीत आता शासकीय प्रशासक येणार हे जवळजवळ नक्की आहे. 1 प्रशासक आणि 2 त्याला सोबत म्हणजे 3 सदस्यांचं शासकीय प्रशासक येणार हे जवळजवळ नक्की आहे. यात किरकोळ बदल झाला तर एखादा संचालक त्यामध्ये अशासकीय येऊ शकतो, पण सध्या तरी ते चित्र नाही. शासकीय प्रशासकच येणार. खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नेमावं अशी एक मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली, पण ती होण्याची शक्यता सध्या तरी नाही. जोपर्यंत 1108 संस्थांची सुनावणी पूर्ण होत नाही, न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत गोकुळच्या निवडणुकीचा विचारही होणार नाही हे नक्की आहे. आता न्यायालयाला सुट्ट्या पडतील, त्यानंतर 1108ची सुनावणी बराच वेळ चालेल. याशिवाय पावसाळा सुरू होईल. याचा अर्थ पुढच्या 6 महिन्यात गोकुळच्या निवडणुका होणं अशक्य आहे. म्हणजे डिसेंबर नंतरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. पण डिसेंबरला अजून 6-7 महिने आहेत, तोपर्यंत अजून बरंच काही पुलाकरून पाणी जाईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळवर प्रशासक येणार ही बातमी 20 मार्चला महाधुरळानं दिली होती. त्याच बातमीवर अखेर अदृश्य शक्तीनं मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. 4 पक्षाला एक याप्रमाणे प्रशासक मंडळ असावं अशी एक मागणी पुढे आली होती. म्हणजे एक भाजपचा, एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा आणि एक जनसुराजचा अध्यक्षपद भाजपकडं असावं असा प्रस्ताव आला, पण तोही नाकारण्यात आल्याचं समजतं. यामुळे आता शासकीय प्रशासक मंडळाची शक्यता अधिक वाढली आहे. काल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार शिवाजी पाटील, समित कदम, गोकुळ दूध संघाचे चेअरमन नावेद मुश्रीफ, संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह अनेक पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटले. यातले काहींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बराच प्रयत्न झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर. खरं तर 5-6 महिन्यापूर्वी 7-7-7-3चा फॉर्म्युला भाजपच्या वतीनंच देण्यात आला होता.
7 भाजपचे, 7 शिवसेनेचे, 7 राष्ट्रवादीचे आणि 3 जनसुराजचे, 1 यड्रावकर गटाला असा एक प्रस्ताव होता. पण भाजपची ताकद संघात कमी आहे, ठराव कमी आहेत. यामुळे या प्रस्तावाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं. त्याचाच फटका आता बसतोय. कारण तेव्हा 7 नाही कमी घ्या, पक्ष म्हणून ताकद जरी जादा असली तरी गोकुळमध्ये आपली ताकद कमी आहे याची जाणीव करून देण्यात आली. याशिवाय महाडिक गटाला बाजूला ठेवून गोकुळची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप दुखावला, महाडिक गट दुखावला आणि मुख्यमंत्री अर्थात अदृश्य शक्ती अधिक कार्यरत झाली. आणि तेव्हापासूनच गोकुळ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. शेवटचा डाव आता टाकलाय, पडलाय तो प्रशासक नियुक्तीचा. तो डाव भाजपचाच असणार यात शंका नाही. कारण सहकार मंत्री राष्ट्रवादीचे आहेत, दुग्धविकास मंत्री भाजपचे आहेत. पण या सगळ्या नाड्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून यापूर्वीच आदेश होता की गोकुळ संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाला कल्पना द्यावी. याचा अर्थ सरळ आहे, अदृश्य शक्ती कोण आहे आणि गोकुळवर आता कोणाची सत्ता येणार, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोकुळची सत्ता यापुढे राबविली जाणार हे स्पष्ट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रयत्न झाला होता, आहे त्या संचालकांनाच गोकुळची सत्ता त्यांच्या हातात राहावी. पण मुख्यमंत्र्यांनी तो डाव उलटवलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांचा डाव सुद्धा उलटलेला आहे. राष्ट्रवादीचा डाव उलटलाय, शिवसेनेचा डाव उलटलाय. आता खेळ सुरू होणार तो भाजपचा निश्चितपणे. त्यामुळे आता बघूया यापुढं आता 2-3 दिवसात अशासकीय की शासकीय प्रशासक मंडळ, शक्यतो शासकीय प्रशासक मंडळ, आता शासकीय प्रशासक मंडळात कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात गोकुळच्या सत्तेच्या चाव्या जाणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. बघूया 2 दिवसात या संदर्भात निर्णय होईलच. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल.